कर्जमाफीबाबत सरकार गंभीर, योग्य वेळी निर्णय घेऊ. ठाकरेंप्रमाणे आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवला. तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचं गिरीश महाजन यांचं आश्वासन. बीडमध्ये पुराच्या पाण्यात 30 ते 40 जण अडकले. लष्कराचं पथक बचाव कार्यासाठी दाखल. मदत कार्य सुरू. राज्यातील पूरग्रस्तांना 2,25,000 कोटी रुपयांची मदत. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. मुख्यमंत्री स्वतः पूरग्रस्त भागाचा दौरा करणार. दुष्काळाचं राजकारण करण्याची काहींना वाईट खोड. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. हिंदू नव्हे तर बळीराजा संकटात. आमदार रोहित पवार यांचा टोला. महाराष्ट्रात पुरामुळे 70 लाख एकर शेतजमिनीचं नुकसान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याऐवजी मराठवाड्यात जाणार. सार्वजनिक कार्यक्रम टाळून पूर परिस्थितीवर लक्ष. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्या. खासदार सुप्रिया सुळे यांची महायुतीकडे मागणी. लातूरमध्ये लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त. शेतीसह दुभती जनावरही गेली वाहून. बळीराजानं फोडला जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यासमोर हंबरडा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अंबेमाता पूजन. तलवार भेट देऊन केंद्रीय गृहमंत्र्यांचा सत्कार. पंकजा मुंडे बीडच्या पूर परिस्थितीचा आढावा घेणार. नागरिकांना सतर्क राहण्याचं मुंडे यांचं आवाहन. मराठवाड्यात पुरानं परिस्थिती भीषण. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शाळा बंद. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय. धाराशिवमध्ये पूर नियंत्रणात पण नुकसान प्रचंड. पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरनं वाचवलं. आता आव्हान शेतीच्या नुकसान भरपाईचं. नाशिकमध्ये संततधार. नांदूर मध्यमेश्वर धरणामधून जोरदार विसर्ग. गंगापूर, दारणा आणि भावली या धरणांचेही दरवाजे उघडले.